उपोषण करत मुंबईकडे जाणार असल्याचं जरांगे पाटील म्हणतायत। जरांगे म्हणतायत की मी असो किंवा नसो एकजूट तुटू देऊ नका। उपोषणामुळे शरीर साथ देत नाहीये, पण लढाई टोकाची आणि जिंकायची आहे असा निर्धार सुद्धा जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। पुन्हा पुन्हा विनंती की मी असं नसन माहीत नाही, परंतु समाजाची एकजूट फुटू देऊ नका। त्यामुळे आम्ही सुद्धा काही मागं काय पुढं आम्ही 2-2, 3-3 खिंडाला लावणार आहेत। त्यावेळेस गेलेले पोरं मराठा आरक्षणाचे मुंबईत खिंडाला लावणार आहेत। आमच्या माता मावल्या इथं करोडोच्या संख्येनं राज्यभर आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात लढणार आहेत। कुठं सरकारची भूमिका काय त्याचा सारासार सगळा विचार करून अनेक पलीकडच्या मुंबईच्या बाजूनही अलीकडे येण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि मराठी त्या ताकदीनं धावून येतील। काय किती दिवस चर्चा असते, चर्चा किती दिवस असते, चर्चातच ताण आहे। त्यापेक्षा मीच आता असं थोड्या वेळानं समाजाशी चर्चा करून डिसिजन घेणार आहे की शक्यतो जर मी आता थोड्या वेळात येणार आहेत आणखीन भरपूर लोक, आणखीन निघायचा वेळ झाला नाही, गावाकडून निघतायत कारण यायला खूप वेळ होणार आहे लोकांना, थंडीचे दिवस आहेत। त्यामुळे मी आल्यावरच विचार घेणार आहे। शक्यतो इथूनच मुंबईपर्यंत आमरण उपोषण करत जायचं ही शक्यतो मी समाजाला आता विचारून निर्णय घेणार आहे की इथूनच आमरण उपोषण करतच मुंबईपर्यंत जायचं। या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे, परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची। म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालोय। फक्त मी तुमच्यात असं नसन मला माहीत नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही। काही झालं तरी हरकत नाही। आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा। मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागं हटणार नाही। शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाज मोठे व्हावत लेकरं म्हणून लढणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।